नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. आज एक महत्त्वपूर्ण शासन निर्णयाबाबत मी आपल्याशी चर्चा करणार आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय दिनांक 9 जानेवारी 2026 आहे. शासन निर्णयाचा विषय आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय दक्षता समितीचे गठन करण्याबाबत. यासाठी काही संदर्भीय पत्र पण आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये 2002चं आहे, 2025चा एक शासन निर्णय आहे 24 नोव्हेंबर 2025चा, आणि अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचं पत्र आहे 16 डिसेंबर 2025चं. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दरवर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं आयोजन केलं जातं आणि परीक्षांच्या आयोजनामध्ये निकोप आणि गुणवत्तापूर्ण वातावरण होण्यासाठी राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. याची प्रभावी अंमलबजावणीसाठी संदर्भ 1चं जे शासनपत्र आहे त्यानुसार जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि दक्षता समितीच्या सभासदांनी परीक्षेच्या कालावधीत केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे. तसेच विभागीय परीक्षा मंडळांनी ज्या परीक्षा केंद्रांचा अंतर्भाव उपद्रवी आणि संवेदनशील केंद्र म्हणून केला आहे त्या केंद्रावर प्रामुख्याने प्रभावी यंत्रणेची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयामुळे दक्षता समितीचे पुनर्गठनही करण्यात आलेलं आहे. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा म्हणजे 10वी आणि 12वी या पारदर्शक, कॉपीमुक्त आणि निकोप वातावरणात पार पडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानुसार जिल्हा स्तरावर दक्षता समित्या कार्यरत असल्या तरी राज्यस्तरावर समन्वय, नियंत्रण आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन करणे अनिवार्य आणि अपरिहार्य असते. त्यासाठी ही शासनाच्या विचाराधीन होती की समिती गठीत करावी आणि म्हणून हा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयात असं म्हटलेलं आहे की इयत्ता 10वी आणि 12वीचे प्रमाणपत्र परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार टाळणे, सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा शांततेत आणि तणावमुक्त वातावरणात पार पडतील असे सुकर वातावरण निर्माण करणे आणि यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने 10वी व 12वीच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यस्तरीय दक्षता समिती गठीत करण्यास शासन मान्यता देत आहेत. या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आयुक्त शिक्षण हे असतील. अध्यक्ष बोर्ड पुणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे हे सदस्य राहतील. विशेष पोलीस महानिरीक्षक सर्व परिक्षेत्रांचे हे पण सदस्य राहतील. अतिरिक्त आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय यांचे सदस्य राहतील. शिक्षण संचालक प्राथमिक हे पण सदस्य राहतील. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे हे सुद्धा सदस्य राहतील आणि शिक्षण संचालक योजना पुणे हे सदस्य सचिव राहतील आणि सचिव राज्य मंडळ पुणे हे सदस्य सचिव राहतील. तर राज्यस्तरीय दक्षता समितीच्या जबाबदारी पण या शासन निर्णयात दिलेल्या आहेत. तर प्रामुख्याने 10वी 12वीची परीक्षा शांततेत आणि तणावमुक्त वातावरणात पार पडतील असे वातावरण निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढ होण्याच्या दृष्टीने 10वी 12वी परीक्षेसाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी पार पाडावी. तसेच दक्षता समितीचे काही कार्य आहेत की 24 नोव्हेंबर 2025मध्ये जो शासन निर्णय आला आहे त्यानुसार जे मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर जी दक्षता समितीचं पुनर्गठन करण्यात आलेलं आहे तर त्यानुसार जबाबदारीची कार्य खालीलप्रमाणे पार पाडावे लागतील की आपल्या जिल्ह्यातील परीक्षा कॉपीमुक्त व निकोप वातावरणात पार पाडण्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा दक्षता समितीची राहील. परीक्षा सुरू होण्याअगोदर 1 दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का याची खात्री जिल्हा समितीने करावी. जिल्ह्यातील सर्व उपद्रवी व संवेदनशील केंद्रांची माहिती संकलित करणे. उपद्रवी व संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये परीक्षेशी संबंधित सर्व खोल्यांमध्ये CCTV उपलब्ध राहतील व सदर चित्रीकरणाची साठवणूक डाटा स्टोरेज होत असल्याची खात्री करणे. कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी CCTVचा ॲक्सेस जिल्हा प्रशासनाने आपल्या कार्यालयात ठेवावा आणि त्याबाबतची खात्री समितीने करावी. जिल्ह्यातील मोठ्या परिरक्षक केंद्रांसाठी प्रश्नपत्रिका नेणे आणि उत्तरपत्रिका गोळा करण्यासाठी आवश्यकतेनुसार शासकीय वाहने अधिकृत करून सदर वाहने संबंधित केंद्रांना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. प्रश्नपत्रिकांची वाहतूक करताना सहाय्यक परिरक्षकासोबत सुरक्षिततेसाठी पोलीस कर्मचारी किंवा होमगार्ड शिपाई देण्याची व्यवस्था करावी. राज्यातील उपद्रवी आणि संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा दक्षता समितीमार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करणे. तसेच केंद्राच्या बाहेर जिल्हा दक्षता समितीमार्फत व्हिडिओ चित्रीकरणाची व्यवस्था करावी. जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके
व बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करावे. प्रत्येक भरारी पथकामध्ये किमान एक महिला प्रतिनिधीचा समावेश करण्यात यावा. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर बाह्य उपद्रव होणार नाहीत या दृष्टिकोनातून केंद्रावर पुरेसा बंदोबस्त पोलीस बंदोबस्त असण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावेत. आणि नंतर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ माल प्रॅक्टिसेस ॲक्ट 1982च्या कायद्याची अंमलबजावणी करावी. कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे किंवा गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी. परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात यावे. तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू कराव्यात. प्रशासनामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकांना परीक्षा केंद्राची तपासणी योग्य पद्धतीने करण्याबाबत संबंधित सूचना द्याव्यात, जेणेकरून परीक्षार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही. तर परीक्षेतील गैरप्रकार परिणामकारक पद्धतीने रोखण्यासाठी आणि परीक्षा कॉपीमुक्त आणि निकोप वातावरणात करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी सुद्धा या संदर्भात उपाययोजना कराव्यात आणि त्यांनी आपल्या अखत्यारीत भरारी पथक नियुक्त करावेत आणि त्यांनी आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व विभागांना सुद्धा कॉपीमुक्त अभियान परिणामकारक पद्धतीने राबविण्याबाबतची कार्यवाही करण्यासंदर्भात या शासन निर्णयात म्हटलेलं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय शिक्षण व्यवस्थेसाठी आजचा आहे आणि या शासन निर्णयानुसार पुढील काळात कार्यवाही होणार आहे. आपण सुद्धा या संदर्भात सर्व पालक, शिक्षक म्हणून किंवा क्षेत्रीय अधिकारी म्हणून याचा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून आजचा हा शासन निर्णयावर आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना शेअर करा. आपल्या मनापासून धन्यवाद.